आज असं सांगायला नाही पाहिजे हो, पण आज आमच्याकडे चोरोटी आहे. जो ट्रॅक नंदिनीच्या बाबतीतला आहे तो जेव्हा कळेल तेव्हा जो ड्रामा घडेल त्यात म्हणजे एक स्फोट असेल असं मला वाटतं. पास. त्या ज्या सगळ्या विधी आणि विधिवत लग्न होतं तसं माझं लग्न झालेलं नाही आहे, पण ती हौस मी माझ्या मुलीच्या लग्नात पूर्ण करीन जर तिने आम्हाला सांगितलं आणि मोठं लग्न केलं तर. तेव्हा त्या येताना घेऊन आल्या होत्या, आईने त्यांना सोबत दिली होती कारण ती आई भरते म्हणून. पण मग तेव्हा मी इतकी जड झालं होतं माझं शरीर की मी आज भरू उद्या भरू म्हणत त्या परत त्यांच्यासोबतच घेऊन गेले. त्याच्यात अजूनही काही गमती घडणार आहेत, काही माणसं अजून येणार आहेत बाहेरून, एवढंच मी एक सिक्रेट सांगते तुम्हाला. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील लॅमलाईट मराठीवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आले लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर. त्याच निमित्ताने संपूर्ण कलाकार आपल्यासोबत आहेत. तर कसे आहात? खूप छान, मस्त. मजेत मजेत. कसं चाललंय शूट? छान, हेक्टिक, मस्त. बरं, आज तुम्ही एवढं छान दिसताय, काहीतरी स्पेशल कारण नक्कीच आहे. आमच्या प्रेक्षकांना पण ते जाणून घ्यायला आवडेल. कोण सांगतंय? कोण? आज असं सांगायला नाही पाहिजे हो, पण आज आमच्याकडे चोरोटी आहे. काव्याची चोरोटी आहे. हे तुम्ही दाखवू नका. बरं, काय काय धम्माल मजा मस्ती चालू आहे आता आम्ही बघतोच आहोत. तर तुम्ही काय एन्जॉय करताय या गोष्टीत? अजून तर शूट व्हायचा आहे सिक्वेन्स, त्यामुळे आम्हाला पण अजून तशी आयडिया नाही आहे की आज काय काय घडणार आहे शूटमध्ये. पण नक्कीच सगळ्यांना बघायला मजा येईल आणि छान छान ट्विस्ट आणि टर्न्स असतील ज्यामुळे गोष्ट पुढे सरकेल, अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल आजच्या या कार्यक्रमात. तुम्ही काय सांगा? ओके, सो आमच्याकडे देशमुखांकडे ना सगळं वाढवून चढवून करायची आमची पद्धत आहे. मीच स्वतः खूप हौशी आहे मानिनी, त्यामुळे ती चोर ओटी हिने जसं हळूच सांगितलं ती मी जरा थोडी मोठी सेलिब्रेट करते. त्यामुळे अजून मजा येणार आहे आम्हाला, कारण आम्हीच अशी चोरोटी न बघितल्यामुळे आज मी तुम्हाला दाखवून देईन, कळलं ना? प्लीज बी अलर्ट. सो देशमुखांकडची चोर ओटी तुम्हाला जर बघायची असेल तर लग्नानंतर होईलच प्रेम पाहावं लागेल. हा, म्हणजे आता मानिनी जसं म्हणाली तसं की चोरोटी जी चोरोटी असते ती चोरोटी अशी होणार आहे आमच्याकडे. सो मज्जा करणार होतो आम्ही सगळेजण. आणि ॲज युजल वसू जरा बघणार आहे गंमत की नक्की काय करतायत हे लोक. प्लीज आज त्रास देऊ नकोस. मी प्रयत्न करीन, प्रॉमिस करू शकत नाही, कारण त्रास देणं स्वभाव आहे ना वसूचा, त्याला कोण काय करणार ना. बरं, ही चोरोटी भरायची असते खरी, माहेरी भरायची असते, पण आता देशमुखांकडे तो कार्यक्रम ठरलाय त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात करतायत. आणि मी सांगते, मोहितांनी लबाडी केली. हो, याचं कारण मोहितांनी लबाडी केली. रंगकाम वगैरे कोण काढतं? हो, पण त्यामुळे आता मानिनीला सगळी हौस पुरी करून घेता येणार आहे तिची, आणि हिला टोमणे मारायला आणखीन कारणं मिळणार आहेत. मी आधीच अक्कल काढून झाली तुझी, पण मजा येते, त्यामुळे सगळेजण खूप दिवसांनी पुन्हा एकत्र आहोत, एन्जॉय करतोय आम्ही. पण ह्यामध्ये खोड्या करण्यासारखे काही विषयच नाहीये, तर त्याची छोटीशी हिंट आम्हाला ऐकायला आवडेल. ती टेलिकास्ट खरं ना ते. हा, ऍक्च्युली टेलिकास्टला बघा, कारण काय आहे, माझ्यापर्यंत सुद्धा ते अजून आलेलं नाहीये, त्यामुळे असं ते गुपित ठेवलंय माझ्यापासून सुद्धा की मी नक्की काय काय खोड्या करणार आहे इथे. पण ज्या काय करीन त्याच्यात मजा येईल, त्यामुळे आणि प्रेक्षकांनाही बघायला आवडेल, त्यामुळे बघाच तुम्ही. बरं, तुमच्या आयुष्यात तुम्ही आईपण अनुभवले तुम्ही सगळ्यांनीच, तर तुमची चोरोटी कशी होती तुम्हाला आठवते का? तिकडून सुरुवात कर. बरं, माझ्यापासून सुरू करते. माझा संबंधच नाहीये ह्या सगळ्याशी, कारण मी इतरांच्या चोरोट्या बघितल्यात, कारण एक तर माझं लग्न झालेलं नाहीये, त्यामुळे चोरोटी किंवा लग्नाच्या नंतरचे जे काय बाईच्या आयुष्यात प्रकार येतात, सेलिब्रेशन येतात, ते काय माझ्या आयुष्यात आलेले नाही आहेत. पण अनेक लोकांच्या चोरोटी बघितलेल्या आहेत जे घरातल्या घरात गुपचूप उरकलेल्या आहेत त्या. माझ्याकडे तर चोरोटी भरताना माझा नवरा, माझे सासरे सगळे ऑफिसला निघून गेले होते. माझ्या सासूबाई आणि मी, आम्ही दोघीच जणी घरात होतो, आणि त्यांनी ओटी भरली आणि फक्त माझ्या आईला फोन करून सांगितलं, आज चोरोटी भरली बरं का.
एवढाच कार्यक्रम झाला होता आमच्याकडे, कारण त्याला चोरोटी म्हणतात. माझी भरलीच गेली नाहीये कारण मी शूटिंग करत होते. माझी पण चोरोटी भरणं राहून गेलं, कारण की मी तिकडे होते USA आणि माझ्या सासूबाई आल्या होत्या 9व्या महिन्यात जेव्हा, तेव्हा त्या येताना घेऊन आल्या होत्या. आईने त्यांना सोबत दिली होती कारण ती आई भरते म्हणून. पण मग तेव्हा मी इतकी जड झालं होतं माझं शरीर की मी आज भरू उद्या भरू म्हणत त्या परत त्यांच्यासोबतच घेऊन गेल्या. म्हणजे किती हौस असते ना त्या दिवसांमध्ये पूर्ण करायची, पण ती कामाच्या व्यापात किंवा आणखी कुठल्या व्यापात राहून जाते. तशी तुमची एखादी इच्छा आहे की तेव्हा पूर्ण करायची राहून झाली आहे? नाही, असं काहीच नाही. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात तेव्हा. हां, तेव्हा माझ्या बाबतीत पर्सनली सांगायचं तर मला तेव्हा ओले अंजीर खायची खूप इच्छा व्हायची किंवा बासुंदी खायची खूप इच्छा व्हायची. पण मी अशा ठिकाणी होते की जिथे त्या गोष्टी इझिली अवेलेबल नव्हत्या होऊ शकत मला, आणि कोविड होतं त्यामुळे फार रिस्ट्रिक्शन्स होते. सो ते आता मी खूप पूर्ण करून घेते. आता कुठलाही डबा उघडला की मला चालणार आहे असं. प्रेग्नन्सीच्या बाबतीत नाही मी म्हणणार, पण राहून गेलेली इच्छा म्हणजे लग्न सोहळाच माझा. मीच स्वतः खूप घाईघाईत लग्न केलं, त्यामुळे आम्ही रिसेप्शन केलं, पण त्या ज्या सगळ्या विधी आणि विधिवत लग्न होतं तसं माझं लग्न झालेलं नाही आहे. पण ती हौस मी माझ्या मुलीच्या लग्नात पूर्ण करीन जर तिने आम्हाला सांगितलं आणि मोठं लग्न केलं तर. पास. नाही, माझ्या बाबतीत मात्र सगळ्या हौशी पूर्ण झाल्या. माझ्या सासरची मंडळी खूप हौशी आहेत, त्यामुळे माझं डोहाळ जेवण तर मी आजी सासूबाईंकडे राहत होते, त्यांच्याकडे वेगळं डोहाळ जेवण, माझ्या सासूबाईंकडे वेगळं डोहाळ जेवण, आणि आणखीन असंख्य नातेवाईक असल्यामुळे त्यांच्याकडे छोटी छोटी डोहाळ जेवण. ती हौस छान पूर्ण झाली. त्याच्यानंतर बारसं, दोन्ही मुलांची माझी बारशी खूप मोठ्या प्रमाणात झाली. भरपूर हौशी आहेत. मुंजी दोन्ही मुलांच्या खूप हौशीने केल्या, मोठ्या प्रमाणात केलं हे सगळं. त्यामुळे माझ्याकडे कुठचीच सेलिब्रेशन करण्याचं काही राहिलेलं नाही आहे. तृप्त आहे मी याबाबत. बरं, आता मालिकेमध्ये आता जर हा ट्रॅक चालू झालाय तर ह्या ट्रॅकमध्ये अजून काही काय आम्हाला पाहायला मिळणार आहे यापुढे? हा ट्रॅक म्हणजे हे 2 ट्रॅक आहेत वेगळे वेगळे, ज्यात काव्यार्थचं जे आहे की काव्य आणि पार्थ त्यांच्या आयुष्यात बाळ येतंय, त्याचंच आता सगळ्यांना आपण सांगतोय की ती प्रेग्नंट आहे. आणि नंदिनी आणि जीवाच्या आयुष्यात असं आहे की त्यांना बाळ नाही राहत आहे, तर होते आणि ते लपवत आहेत. ते खोटी प्रेग्नन्सी सगळ्यांसमोर आणतायत की की आम्ही प्रेग्नंट आहोत, पण त्याचं त्यांना गिल्ट आहे की आपण सगळ्यांना फसवतोय. तर त्याच आता ह्या 2 गोष्टी सायमल्टेनियसली कशा पुढे जातात, अशा पद्धतीच्या काही ट्विस्ट आणि टर्न्स तुम्हाला याच्याशी संबंधित आता मालिकेत बघायला मिळतील. तर काही गोष्टी ह्या चोरोटीच्या ह्या कार्यक्रमातही घडणार आहेत, नंदिनीच्या बाबतीत स्पेशली, की तिचा आनंद, तिचं सगळं, तिला सपोर्ट करता करता कदाचित तीही दुःखही फील करते, कसं लपवायचं सगळ्यांपासून, सगळ्यांच्या नजरांपासून कसं वाचवायचं स्वतःला. सो एक गिल्ट, एक अँझायटी घेऊन तिचा वावर आहे सगळीकडे. सो असं मला सांगता येईल माझ्या बाबतीत. मला वाटतं हे सगळं जो ट्रॅक नंदिनीच्या बाबतीतला आहे तो जेव्हा कळेल तेव्हा जो ड्रामा घडेल त्यात म्हणजे एक स्फोट असेल असं मला वाटतं. त्यामुळे पॅरलली 2 जे हे छान आहे ट्रॅक, त्याच्यात अजूनही काही गमती घडणार आहेत, काही माणसं अजून येणार आहेत बाहेरून. एवढंच मी एक सिक्रेट सांगते तुम्हाला. तर ते कोण बाहेरून येणार आहेत आणि मग यांच्या आयुष्यात काय काय घडणार आहे आणि आम्हाला कळल्यावर काय होणार आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. तर बघत राहा. एक लाईन अशी fix बघत राहा लग्नानंतर. हो, बरं, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. चालेल, प्रेक्षकांना काय सांगाल? बघत राहा, बघत राहा आणि बघत राहा. बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम.